सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नामाधी मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखुमा देवीवरो साचे बाप रखुमा देवीवरो साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वनाथं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीन्द्रं वन्दे विश्वोदयं सरोजनाथं तुमची कीर्ती स्मरण सकळ विद्येची अधिकरण पांडुरंगा प्रतिपाद्या जय जय सरस्वती आत्मरूपा देवा तुझी गजेशो सकलाचे प्रतिभासो म्हणे देवविलासो अवतारियो श्री संतांची मातृनावरी साष्टांग हे करी दंडवत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पाहि माता देवीला
पाहून दोष झालो नाथ स्वायाचा शिव भोळाच्या प्रवादी शिव महाराष्ट्र भूषण ज्ञानाचे सागर अलंकापूर निवासी महान श्री संत शिरोमणी श्रीयुक्त ज्ञानेश्वर महाराज यांचा उत्कृष्ट प्रकारचा 4 चरणाचा अभंग शिवीकरता निवडलेला असून या अभंगाचा भावार्थ सांगण्यापूर्वी महत्त्वाची सूचना सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह मौजी गजानन वाशी भावी भक्तांच्या सहकार्यानं भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने घडून आला असून वर्ष 34वे बरोबर आहे का वर्ष 34वे आणि सेवेचा क्रमांक आहे पहिला आणि या पहिल्या क्रमांकामध्ये आलेली सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आली असून त्या सेवेकरता निवडलेला अभंग श्रीयुक्त ज्ञानेश्वर महाराजांचा उत्कृष्ट प्रकारचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगावर बोलण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा ही भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता हरिभक्त पारायण सर्व गायन सम्राट महाराज मंडळी मुली आहेत तशी ती मृदंगाची आहे ती विशारद आहे म्हणून मास्तरही आहे आणि सर्वांचे आभारपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. तसेच ज्यांनी आपल्याला ही माईक सिस्टीम पुरवली त्या आवाजाच्या माध्यमातून आम्ही श्रोते मंडळीपर्यंत पोहोचू शकतो म्हणून त्यांचेही आभारपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. तसेच तर आमचे हे कीर्तन काय टाईप करू लागले हो त्यांचे आभारपूर्वक धन्यवाद. तसेच समोर बसलेली सर्व एकाग्र चित्ताने कीर्तन श्रवण करण्याकरता बसलेली श्रोते मंडळी ज्येष्ठ नागरिक माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी सर्वांना धन्यवाद देतो आणि घेतलेल्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल या अभंगाद्वारा ज्ञानेश्वर महाराज नरदेहात आलेल्या जीवाला अर्थात संपूर्ण मनुष्य मात्रांना सुख प्राप्तीचा म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्तीचा परमानंद सुख प्राप्तीचा आत्यंतिक कल्याणाचा उपाय सांगतात आणि प्रत्येक जीवाला वाटतंही आपलं कल्याण व्हावं आणि कल्याणाविषयी प्रत्येक जीव प्रयत्नही करत असतो परंतु प्रत्येक जीवाचं कल्याण व्हायच्या ऐवजी भिवंडी किंवा ठाणच होत बसतं. म्हणजे अकल्याण होतं. याचं कारण काय असेल तर जीवाला कल्याणाचा मार्ग ज्ञान नाही
कल्याण कशाला म्हणतात हेही कळत नाही. कल्याणाविषयी सर्वसाधारण जीवाची समजूत अशी असते की आपल्याला सुख मिळावं आणि सुख म्हणजेच कल्याण. ही कल्पना ठीक आहे, परंतु आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व परमानंद सुखाची प्राप्ती हे खरं चरम व अंतिम सुख आहे आणि यालाच शास्त्रीय भाषेत मोक्ष प्राप्ती म्हणतात. परंतु हे अंतिम सुख याच्यावर तर मनुष्य मात्र ज्ञात नाही. परंतु सुख इच्छू मात्र प्रत्येक जीव आहे. मग तो कोणी असो, स्त्री असो, पुरुष असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हिंदू, चांदळापासून ब्राह्मणापर्यंत काय, पण रंकापासून तो राजापर्यंत सर्वांना अपेक्षा जर कशाची असेल तर सुखाची. आपल्याला सुख प्राप्ती व्हावी इच्छा प्रत्येक मनुष्य मात्रामधून दिसून येते आणि त्याच्या प्राप्तीकरता खटपट प्रयत्न प्रत्येक जीव अहोरात्र करतो. सर्व सुखाची आशा जन्म हिंदता दिशा शिव पावला माया वेष्टीला जीव माझा. प्रत्येक जीव रात्र दिवस सुखाकरता खटपटतात, परंतु प्रपंचाचं सुख कुणाच्याही अनुभवास न येता रात्र दिवस दुःखाचा अनुभव घ्यावा लागतो. याचं कारण जर काय असेल, सुख प्राप्तीची इच्छा आहे, कल्याणाची इच्छा आहे, पण त्याचं साधन मात्र ज्ञात नाही. फलमिच्छन्ति पुण्यमिच्छन्ति मानवः न पापफलमिच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः. पुण्याचं फल सुख, त्याच्या प्राप्तीकरता कोणीही पुण्याचरण करत नाही. पापाचं फल दुःख, त्याचीही कोणी इच्छा करत नाही. पण पाप मात्र प्रयत्नपूर्वक करतात, केल्याशिवाय राहत नाही. याचं कारण जर काय असेल तर सुख प्राप्तीचं साधन ज्ञात नाही. सुखाकरता लग्न करू, सुखाकरता मुलगा, घरदार, वाडे भुडे, माढ्या, मोटर गाड्या, याच्यानेच आपल्याला सुख होईल, याच्यामुळेच आपलं कल्याण होईल. पण सुख तत्व जर काय असेल तर ते याव जन्म संसारामध्ये आतापर्यंत कुणाच्याही अनुभवास आलेलं नाही. फक्त सुखाच्या आशेवर मनुष्य जगत असतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुखाच्या आशेत
जन्म गेला भोगात, पण सुख मात्र मिळालं नाही. पण नव्हे, अशा सुखयुक्त आज्ञाजीवांकडे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी गेली. महाराज हा त्यांनी पाहिलं, अरे हे सर्व जीव सुखाचे दिव आहेत, परंतु यांना सुखरूपी माल मिळेना का? त्याचं साधन त्यांना ज्ञात नाही. मग ते सुखप्राप्तीचं साधन त्या आज्ञाजीवांना ज्ञात करून देणं, यातच साधूचं साधुत्व आहे, यातच संतांचं संतत्व आहे. पाहुणे आले संत हिताहित जगाचे, जगाचं हित जर कशात असेल, जगाचं कल्याण कशात असेल, तर ते संताला माहीत असतं, ते साधूला माहीत असतं. आणि ज्याला जगाचं हित कळत असतं त्याला साधू म्हणतात. नव्हे, त्याला देव म्हटलं तरी वाव बघणार नाही. तोची साधू सकळ नीती प्रमाण सत्य सत्य ठावे तया पाहुनिया ठेविले. कारण त्यांना सत्य असत्याची चांगली ओळख असते. म्हणून या आज्ञाजीवांना सत्याचा मार्ग माहीत नसल्यामुळे ते असत्याच्याच मार्गाने जात असून सुखाच्या अभावी दुःखाचाच अनुभव घेत आहे. अशा याचवत आज्ञाजीवांना ज्ञानेश्वर महाराज सुखप्राप्तीचा सुलभ सोपा उपाय सांगतात. त्या अभंगाच्या प्रशंसा सकळ मंगळानिधी महाराज म्हणतात, बाबा तुम्हाला खरोखर आपल्याला सुख प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल ना, आपलं खरोखर कल्याण व्हावं असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही
सुख प्राप्ती करता बाकीचे कोणतेही उपाय न करता काहीही न करता आधी म्हणजे प्रथम जर काही करावायचं असेल तर त्या श्री विठ्ठलाचे नामाधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी त्या विठ्ठलाचं नामस्मरण करा असं आदराची विनंती करू शकता. परंतु प्रश्न असा उद्भवतो महाराज मला तर सुख पाहिजे आणि तुम्ही त्याच्या प्राप्तीचा उपाय सांगतात का त्या विठ्ठलाचं नामस्मरण करा. मग नामस्मरणाने आम्हाला सुख होईल का? महाराज म्हणतात होईल. कारण भगवान नामच असं आहे सकळ मंगळ म्हणजे सर्व सुखाचा साठा जर काय असेल तर भगवान नाम आहे. सकळ मंगळ निधी म्हणजे मंगल या शब्दातून अर्थच असा निघतो की मंगल सुख परमानंद लक्षण मंगल इति मंगल परमानंद लक्षण असं जे असतं त्याला मंगल म्हणतात. अर्थात मंगल म्हणजे भगवंताचं नाम सर्व सुखाचा ठेवा जर काय असेल तर भगवान नाम आहे त्याला मंगल म्हणतात. सर 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 विठोबा नाम तुझे नाम हे सार आहे. सार कशाला म्हणतात? पाडव्याची दिवशी खाल्लं ना आपण सगळ्या स्वयंपाकाचा सार सार त्याला म्हणतात सार. भगवंताचं नाम हे सार आहे. मग भगवंताचं नाम सार म्हणजे सर्व सुखाचा ठेवा आहे. देह सागर पावा निश्चित सर्व सुख येते नाम आहे. मग त्या नामाचा तो उच्चार करील नामस्मरण करील त्याला अमर्याद असं सुख प्राप्त होईल. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी तया सुख सरी पार नाही किंवा संसारा आलिया युक्त सुख आहे आठवावे पाय विठोबाचे. कारण नाम हे अलौकिक आहे. असं अलौकिक सुख प्राप्त होतं. कारण नाम हे संपूर्ण सुखरूप आहे. जी वस्तू स्वतः सुखरूप असते ती वस्तू जगाला सुखरूप होत असते आणि जी वस्तू स्वरूपाने दुःखरूप असते ती वस्तू जगाला दुःखरूप होत असते. म्हणून नाम हे स्वरूपे करून सर्वोच्चपरी सुखरूप असल्यामुळे महाराज म्हणतात हे जना ते नामस्मरण तू कर. ते अभंगाच्या दुसऱ्या
करता जेवढ्या काही वस्तू मंगल म्हणून समजतो, सुख रूप म्हणून समजतो, त्या खरोखर मंगल रूप नसल्यामुळे, सुख रूप नसल्यामुळे उलट मात्र दुःख प्राप्त होत. कारण महाराज म्हणतात मंगल हे नव्हे कन्यापुत्र अधिक राहिला लौकिक अंतर्पात. पण आपण यालाच मंगल समजतो. मुलगा मंगल, मुलगी मंगल, घर मंगल, घरातल्या ज्या ज्या काही वस्तू असतील त्या मंगल नव्हे, तो सर्व संसारच मंगल. कारण तो संसार जीवात जडून बसलेला असतो आणि जी वस्तू जीवात जडून बसलेली असते तिचं मनुष्य चिंतन करत असतो आणि जिथं मनुष्य चिंतन करत असतो त्याला मनुष्य मंगल समजतात. वास्तव मंगल हा जीवच मंगल रूप आहे, त्याला मंगल रूप परमात्मा हवा. परंतु जीव हा मंगल रूप असून त्याला मंगल रूप परमात्मा आवडता, त्याला ईश्वर संसार आवडतो. त्यामुळे सुख प्राप्त व्हायच्या ऐवजी दुःखच प्राप्त होतं. उदाहरणार्थ एखाद्या मुलगाने अति दुःख होतं, सर्वांना मुले मला का नाही, सर्वांना मुले मला का. मुलगा नाही तोच दुःख झाल्यावर काय होईल. पण वाटतं मात्र सर्वांना आपल्याला मुले व्हावी. राजा दशरथाला गादी करता वारस नाही, दुःख आजच जन्म झाला, आजच मुलगा झाला. पण राजा दशरथाने मुलाकरता दुःख करणं साहजिक आहे. अरे जगाचा भरण पोषण करणारा जो अखिल कोट ब्रह्मांड नायक ज्याच्या उतरी यायचा तो येत नाही तोपर्यंत दुःख वाटणं साहजिक आहे. पण तुमच्या आमच्या सारखे दरिद्री नाम संवत्सरे किती मुलाकरता नवस करता जहागिरी व्हायला चालली. कोण एक सर्वसाधारण गरिबी स्थितीतील बाई होती आणि तिला 10 मुले व 1 मुलगा अशी 11 मुले होती. घरात खाण्यापिण्याची गैरसोय, चिमणी टोकून गेली तर दाणे टाकायला, संध्याकाळी झोपते वेळी आथरायला कापडा. त्या बाईने रोज संध्याकाळी झोपते वेळी आपल्या अंगावरचे हात उडे काढून खाली आथराव आणि त्यावर सगळी मुले झोपतात. आणि सर्व मुले झोपल्यानंतर साधारण हात मुला थरली लागार कमी असावी. पण त्या जागेकडे पोहोची बाई रोज बघून त्याला नवस करते, हे नारायणा मला कृपा करून 1-2 मुले अथवा मुलगी देऊन एवढी हात जागा भरून काढशील तर बरं होईल. मी म्हणतो बाई आहे तेच बस झालं, ही तुझ्या देवाची कृपा नसून को फेको. मुलगा नाही दुःख झाला, मुलगा सर्व सुख झालं म्हणून मंगल करतात. अरे जन्म झाल्यापासून जो जो क्षण गेला, जो जो मिनिट गेला, जो जो तास गेला, जो जो दिवस गेला, जो जो महिना गेला, जो जो वर्ष गेला, त्या काळाला धडक मारण्याची वेळ जवळ येऊ लागली. काळ कपून बसलेला आहे आणि आम्ही खाली पुढ्या उभारतो. 5वीचा वाढदिवस, 12वीचा वाढदिवस, महिन्याचा वाढदिवस, वर्षाचा 80 वर्षाचा. मुलगा नाही दुःख झाला, मुलगा सर्वस्व सुख झालं म्हणून आनंद करतात. आणि 5वीच्या दिवशी साठवलं का राडाराडी सुरू. यांना कुठं समजलं का मंगल हे नव्हे कन्यापुत्र अधिक राहिला लौकिक अंतर्पात. अरे पदार्थ परिणामी दुःख रूप आहे आणि ते आहे असूची अशी आहे, यापासून सुख कसं मिळेल. येराची माई काय दुःखाची
दुःखची जनकी नाही आली आणखी अवसान. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात एक भगवून नामातून बाकीचे सर्व पदार्थ माहीत दुःखजनक आहे. परंतु प्रश्न असा उद्भवतो महाराज एक भगवान नामातून बाकीचे सर्व जर पदार्थ माहीत आहे मग तुमच्या भगवंताचं नाम का माहीत नाही हो? तेही माहीतच असलं पाहिजे. कारण याचीच सृष्टी जर मायेने निर्माण केलेली आहे तुम्ही असं म्हणता मग ते नाम ही मायेनेच निर्माण केलेलं असलं पाहिजे. तेही माहीतच असलं पाहिजे. कारण जे जे माहीत ते दुःखरूप असं अनुमानाने होत असतं. परंतु हे अनुमान चुकीचं आहे. या शंकेचं समाधान मी शेवटच्या काव्याचं स्पष्टीकरण करताना सांगितलं. तात्पर्य मला इतकं सांगायचं आहे भगवंताचं नाम माईक नसून दुःखरूप नाही आणि सत्यरूप असून सुखरूप आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटच्या ज्ञानाला स्पष्ट सांगितलेलं आहे बाप रखमा देव साचे. भगवंताचं नाम साचे म्हणजे ते पुण्य साचणार आहे. परंतु जोपर्यंत पाप शिल्लक आहे तोपर्यंत पुण्य साचू शकत. मग महाराज म्हणतात पुण्य साचणार आहे. मग ज्या अर्थी पुण्य साचत त्या अर्थी ते पापाचा नाश करणार आहे. मग भगवंताचं नाम पापाचा नाश करून पुण्य साचविणार आहे. त्याला माईक कसं म्हणता येईल? नाम माईक नसून दुःखरूप नाही सत्य असल्यामुळे सुखरूप आहे आणि उच्चार करण्याकरता इतकं सोपं आहे तर त्याला काहीच कष्ट नाही लागत. हे नाम सोपे रे. गोविंद वाचेशी सगत जपाधी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण कळे. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातून आपला स्वतःचा अनुभव सांगतात. मी जे सुखरूप झालो मी जे आनंद रूप झालो त्याचं कारण मी अगोदर भगवंताचं नामस्मरण केलं त्यामुळे माझं कल्याण झालं. हे आरंभी सकळ सिद्धी म्हणजे अनिमा गरिमा लगिमादी अष्टमा सिद्ध्या नव्हे. झालो पूर्ण काम या पदाने अति व्यक्त दोष निवारण केलेला आहे. अष्टमा सिद्ध्या जरी प्राप्त झाल्या तरी मनुष्य पूर्ण काम होणं शक्य नाही. अनेक सिद्ध्या प्राप्त तरी बाकी राहतात.
म्हणून अष्टमासिद्ध्या जरी प्राप्त झाल्या तरी मनुष्य पूर्ण काम होणार नाही. मग पूर्ण काम झालं या म्हणण्यावरून तीच ती सकळ मंगल निधी, तिच्या पलीकडे जगात परमार्थाने काहीही मिळविण्याचं बाकी राहिलं नसून तीच ती ब्रह्मस्थिती. कारण ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायातून अनेक दृष्टांत देऊन सिद्ध करतात. देಗುळाची कामा कळस हो, परमगंगेशी सिंधू प्रवेश हो, का शुद्ध सुवर्ण कसो 16 वाजू, तैसे आपले नेनने फेडीजे का जाणले, तेही गिरण्यासले ऐशीची दशा, तिये परते काही निपजणे येत नाही, म्हणून म्हणे बेपाही परमसिद्धी. देवळाच्या कामाला कळस ही जशी शेवटची मर्यादा आहे, गंगेस समुद्र प्रवेश ही जशी शेवटची हद्द आहे, सोन्याच्या शुद्धपणामध्ये 16वा कस म्हणजे 100 नंबरी कसा शेवटला कस आहे, त्याप्रमाणे ते ज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान नाहीशी करतं. ते ज्ञानही घेऊन असणे अशी जी अवस्था तीच ती सुखमय ब्रह्मस्थिती. तिच्या पलीकडे परमार्थाने काहीच मिळवण्याचं भाग्य राहिलं नसून तीच ती ब्रह्मस्थिती, सा काष्ट सा पराग, तीच ती परमसिद्धी, तीच ती नैष्कर्म्य सिद्धी, तीच ती ब्रह्मस्थिती. मग ती कशाने झालं तर महाराज म्हणतात आरंभी आवडी अगरे आगे नाम. मी आरंभी अगोदर भगवंताचं नामस्मरण केलं त्यामुळे माझं कल्याण झालं, मी पूर्ण काम झालं. मग तुम्हाला जर पूर्ण काम व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी अगोदर केलं. अगोदर म्हणजे कधी? अगोदर म्हणजे सकाळी उठल्यानंतर काहीच न बोलता स्नान करणे, तुळशीला पाणी घालणे, हरिपाठ वाचणे, ज्ञानेश्वरी भागवत वाचणे, गाथे वाचणे, आणि नाही वाचता आलं तर भगवंताचं स्मरण करणे आहे ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही वाचता आलं ना तर भगवंताचं स्मरण. चांगले नाम गोमटे रूप निवती डोळे हाती ताप, विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार. हो, नाम चांगले आहे, गोड आहे, कल्याणपर. म्हणून आधी मग तुम्ही आधी का आणि सकाळीच वाचन करू भगवंताचं स्मरण करा. हे संसारातच करता येतं. असुनी संसारी जीवावे संसारी जीवाले करी वेदशास्त्र बाळी पाहिजे सदा. ज्ञानेश्वर महाराज चांगले नाम गोमटे रूप निवती डोळे हाती ताप, विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार. नाम चांगले आहे, गोड आहे, कल्याणप्रद आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गोड तुझे नाम विठू आवडते मग, दुरी उच्चारिता मनायो पाये लाज, म्हणतारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. परंतु कित्येकांना असं वाटेल आम्हा महापाप्यांचा काय उपयोग, ज्याचे साधारण पाप असेल त्यांना किंवा चित्तशुद्धीवानाला हे सुखकर होईल, आम्हा पतितांना याचा काय उपयोग. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या बाबतीत नाम रामबाण होता. त्या भागाच्या तिसऱ्या विठ्ठलाचे
पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. नाम हे पतितांना पावन करणार आहे. ही गोष्ट आपल्याला अनेक स्मृती शास्त्र पुराणाद्वारे शिकवतात. या नाम कीर्तनम भक्त्या विलापनमनोत्तमम मैत्रेया शेष पापानाम धातू नामी व पावकः. पराशर म्हणतात हे मैत्रेया सुवर्णादी धातू नामी जसा हिमकच धातू काढून शुद्ध करतो यथा नाम हेममाला विदाहाची त्याप्रमाणे जे नाम संकीर्तन पापाचा क्षालन करतो नाश करतो ते नाम श्री हरीचा आहे. हरिग्रहरती पापानी दुष्टची तैरावी स्मरत आणि छापी संपुष्टो दहते वही पावका. श्री हरीचं नामस्मरण दुष्ट चित्त पुरुषाने जरी केलं तरी त्याच्या पापात हरण. उदाहरणार्थ अग्नीला इच्छा नसता जर तुम्ही अग्नीला स्पर्श केला तरी तो जाळतो. ज्ञानतो वापी वसुदेवश्य कीर्तना तत्सर्वलयं याची वयस्थं लवनं यथा. श्री वासुदेवाचं नाम सहज आपला विदेनं जरी घेतलं तरी त्याच्या पापाचं हरण होतं. विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले भगवंताचं नाव घेतलं पाप शिल्लकच राहू शकतो. आणि दृष्टांत देतात का लवणाची कुंडली सुंदरिया सागरी घोडेची माघारी पडती जेली. लवणाची कुंडली म्हणजे मिठाची आणि कुंडली म्हणजे हाती आणि मिठाची हातीन बनवली आणि समुद्रात सोडली. पुन्हा हातीन रूपाला उरणती पाणी रूप होईल ना तर मनुष्य भगवंताचा अंश आहे आणि त्याने जर भगवंताचं नामस्मरण केलं तो पुन्हा मनुष्य रूपाला ओळखते तो भगवंत नामस्मरणाने सर्व दोष नष्ट होतात. कारण नामस्मरण हे असाधारण प्रायचित्तापेक्षा 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. असाधारण प्रायचित फक्त एकच पातकाची निवृत्ती करतो. उदाहरणार्थ मांजर मारली काशी काशी मांजर मारण्याच्या पातकातून मुक्त करतो. पण मांजर बनवण्याकरता सोनं जर चोरून आणलेलं असलं तर काशी फक्त मांजर पाळण्याच्या पातकातून मुक्त करते पण सोनं चोरण्याचं पातक तसंच राहतं. परंतु नामस्मरण हे साधारण प्रायचित असल्यामुळे ज्ञात आज्ञा दोन्ही पातकाची निवृत्ती करतात. एकाच पातकाची निवृत्ती करतात ते असाधारण प्रायचित आणि ज्ञात आज्ञा दोन्ही पातकाची निवृत्ती करतात ते साधारण प्रायचित भगवंताचं नाम. जळतील पापे
पापे जन्मांतरे संस्कृतो गोविंदो गुणां जन्म सकै कृतं पापराशित चाशु फुलराशी निवारला. हो हजारो जन्मात शेकडो जन्मामध्ये पापाच्या राशी जरी असल्या भगवंताच्या नामस्मरणे का तुनाग्ने मेळे दर्शना आणि उच्चारणी अनंत पापनाशे कापसाची आपल्या गवताची केवढी तरी म्हणजे असते आणि तिला जर आगनी लागला एका क्षणात जाऊन भस्म कर. तसं शेकडो जन्मामधील पापाच्या राशी तरी असल्या आणि भगवंताचं नामस्मरण केलं एका क्षणात जाऊन भस्म होतात. तुम्हाला थोडं दृष्टांताने सांगतो तुमच्या लक्षात येईल. थोडं भजन करा. पदवीधर होते परंतु त्यांना मुंबई सोडून खेड्यापाड्याला जाण्याचा व पाहण्याचा कधी योगच आला नव्हता. मुलगी खेड्याची होती पण स्वरूपवान होती. मुलीचे वडील 500 एकर जमिनीचे मालक होते. मुलगी स्वरूपवान असल्यामुळे हुंडा वगैरे भरपूर देऊन मुलीचं लग्न झालं आणि दिवाळीच्या सणानिमित्तानं जावईबा परिवार सासूरवाडीला आले. फार पूर्वीचा दृष्टांत द्या. त्यावेळेस शहरातच लाईन होती, खेड्यात लाईन नव्हती. आणि ते जावईबा परिवार दिवाळीच्या सणाला आले आणि मेहण्याबरोबर बाहेर फिरून आले. शेकडो हजार वर्ष पंत्या लावलेल्या होत्या दीपमालिकेच्या चव्हाट्यावर, कोनाड्यात, दरवाजात, खिडक्यात पंत्या होत्या. त्या जावईबांना पाहिल्या. घरी आल्यानंतर मेहण्याला विचारलं का हो गोपाळराव म्हणजे तुम्ही तर म्हणले आमच्याकडे लाईन पॉवर वगैरे काही नाही, मग ही जी लाईटिंग दिसते म्हणजे हिचं शूट बटन कुठं आहे? अति गोपाळराव मेहण्याच्या नाका भाऊ म्हणजे आमची एक प्रकारची पिल्ले यांना शूट बटनची गरज नाही. जावईबाला म्हणलं आश्चर्य वाटलं म्हणजे बिगर शूट बटनचे प्रकाश सूर्याची पिल्लं म्हणजे याच्याकडे एक तरी पिल्लू आपण नमुन्या खरीद मुंबईला न्यायला पाहिजे. पण एक पिल्लू सासरेबांना कसं मागावं लज्जास्पद बोलत आहे. उद्या करून आणले काहीतरी विचार. संध्याकाळी जेवण वगैरे झालं, गप्पा गोष्टी झाल्या, 10 वाजेपर्यंत झोपले आणि सकाळी उठल्यानंतर प्रातर्विधीला सासरे बोलतात मला एकदम गावाला फेकू नका. प्रातर्विधीला ते मळ्यातच गेले. प्रातर्विधी उरकून आणि विहिरीवर आले. विहिरीवर मोठा गुदाम होता, 200 पत्र्याचा गुदाम आणि 5-50 हजार काढल्याच्या वळायला लावलेल्या. डॉक्टरची गाड्या सगळी ट्रका कार गाड्या कारण असं मी श्रीमंत होते सारखे. ते जावईबा चौकून फेरफटका मारून विहिरीवर आले आणि यांनी निरीक्षण केलं. म्हणजे आज संध्याकाळी त्या प्रकाशित सूर्याची पिल्लं आले त्याच्याकडे एक पिल्लं या वळई लावून 4-5 दिवसानं पॅकेट घालून घेऊन घरी आले. संध्याकाळी जेवण वगैरे झालं, गप्पा गोष्टी झाल्या. जावईबांनी सर्वांना झोपून दिलं. 10 वाजेच्या सुमारात वजेच मोडली, पंथी घेतली, पर सकाळच्या डाबड्यात घातली आणि वजेच खूप मळ्यामध्ये गेले. दौडत होता मळा आणि त्या वळई पुढे मोठा वाळे लावता उतरला होता आणि त्याच्या वाळे लावताची गंजीव आणि त्या उंदराने उगे काढलं. तिथं ती पंथी ठेवून दिली आणि आपल्या जागेवर झोपून राहिली. थोड्याच वेळात वाऱ्यामुळं ती झोप लागली बाप्पा
प्रज्वलित झाला. शेजारी पाजारी वरडू लागले, म्हणजे जागीरदाराच्या मळ्यात आग लागली, जागीरदाराच्या मळ्यात आग लागली. आणि मग कशाला विचारता 500 लोक आरोग्य जाऊ आत. आता हे जागीरदाराचं मी कुटुंब जावासहित आलो होतो. आग लागली म्हणल्यानंतर घरी पण राहत आले. आता आग काही विजवण्याची छाती कुणाची होईल, कारण वाऱ्यामुळे ते आग विजवता 20-20 हात लांबच राहतात. आगत कोण आहे विजवताच येईना मला. लोक सर्व विचार करू लागले कशी आग लागली असावी, कोणी लागली असावी. तेव्हा ते जावईबा पण तिथं आले होते. ते जावईबा नाही ना म्हणले का हो पण कशी आग लागली. म्हणजे 500 लोक विचार करू लागले कोणालाच वेळ लागेल. म्हणजे मग तुम्ही नव्हते म्हणले ते प्रकाश सूर्याचं पेरलो ते एक नाही वळे काढून ठेवले तेवढं तरी का नाही ते जळवत आहे. आता गोपाळराव म्हणले वा जावई वा बरे भेटले, आता वर भेटू नका. जास्त बोलत हे पडले चालू देतील मुलीला लागून. मग गोपाळरावनं सगळ्या कुटुंबाला हात मारले, म्हणजे चला घरी चला, तर्क वितर्क करीत बसू नका. आग कुणी लावली, काय लावली, आग कुणी लावली मला समज. लोक म्हणू लागले गोपाळराव कोणी आग लावली हो. गोपाळराव म्हणजे प्रकाश सूर्याच्या पिरला. आता आग कुणी लावली तुम्हाला समज आहे ना. आग लावली जावईबा, पण जावईबाने आग जाणून रात्रीच्या डबडे होतून आग लावली का सहजपंथी आणून ठेवल्यामुळे आग लागली. सहजपंथी आणून ठेवल्यामुळे आग लागली. 5-50 हजार काढल्याच्या वळ्या, ट्रॅक्टरची गाड्या, मोटरसायकल, ट्रका, कार गाड्या एवढं भस्म. तसं महाराज म्हणतात तैसे नावे केले जपका काय नामाचं महत्व सांगावं. गंगा स्नानं सहस्रेषु पुष्कर स्नानं कोटीषु यप्पा पगड्यां याती स्मृती नाशती तथारो. अरे 1000 वेळा गंगा स्नान केल्याने जे पाप जातं, पुष्कर तीर्थामध्ये कोटी वेळा स्नान केल्याने जे पाप जातं, ते पाप 1 वेळेस नामस्मरण केल्याने जातं. आतापर्यंत वाल्मिक आजन्य गणिका त्यांची शुद्धी नामस्मरणाने झाली. ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वत्ती केला. वाट पाडा कोणी को नाम स्मरे तो वाद विकू. नामे उधरले तिन्ही लोक आपला सहित द्वारा. वाल्मिकाचा थोडक्यात चरित्र सांगायचं त्याचं. तो ब्राह्मण कुलात जन्माला आला असून कुसंगतीमुळे वाटमारीचा धंदा करत असे. लोक त्याला वाल्या कोळी या उपनावाने हाक मारले. तोही वाल्या कोळी या उपनावाने प्रसिद्ध झाला. जसा एखादा ब्राह्मण असून शिवणकाम करू लागला, लोक त्याला टेलर शिवकी म्हणतात. तसा असो वाल्मिकाचा व्यवसाय म्हणजे रस्ता लूट करणे. कोणी प्रवासी अरण्यात सापडला त्याला हाणमार करणे, त्याच्याजवळ असेल नसेल ते सगळं लुबाडून घेऊन त्याला हाकलून देणे. तर राजे खुशीने कोणी त्यावेळेस तयार असेल तर ठीक आहे, नाही तर त्याचा जीव घ्यायला कमी करत नाही. तो काल वैदिक सनातनी धार्मिक असा होता. काही सतपात्री ब्राह्मण त्या मार्गाने जाऊ लागले. वाल्मिकांच्या चाल करून जायचे आणि त्यांच्याजवळ आशय देशाची सर्व लुबाडून घ्यायचा. ब्राह्मण सर्वस्व द्यायला तयार व्हायचे, पण त्यांच्याजवळ असणारी जोडी तिला मात्र ते वाल्मिकाला हात लावून द्यायला तयार होत नव्हते. बरीच झटपट व्हायची. ब्राह्मण भक्तीमुळे श्रद्धेने तत्पर असल्यामुळे बरीच झटपट व्हायची. ते त्याला दाखवायला किंवा द्यायला तयारच होत नसे. शेवटी आणि त्यांचा वध करून टाकावा आणि ती जोडी हस्तगत करून टाकावी आणि उघडून पाहावं त्याच्या पेटी सापडायची. आणि त्या पेटीमध्ये एक गोल काळा कुळकुळीत असा शाळीका, बाकीचं पूजेचं साहित्य सापडायचं. तो शाळीग्राम फक्त त्या ब्राह्मणांना देवाच्या पूजेकरता लागत होता. वास्तविक बाजारात नेला तर त्याची कोणी 4 आणे तिथे किंमत देत नसते. उलट ही वस्तू घ्या पावसे गोड तेल द्या म्हणलं तर दुकानदार असतो.
आणि म्हणायचे अरे बाबा हा दगड आहे दगड. पण याचा त्यावर विश्वास नव्हता. हा म्हणायचा ज्या ब्राह्मणांनी या वस्तू करता आपले प्राण दिले, आपल्या जीवितावर पाणी सोडलं, ती वस्तू दगड कशी असणार. पण त्यांना त्याची परीक्षा नसावी म्हणून घरात पडून करत ते मुळाचे हजारो ब्राह्मण मारून मिळून आणलेले ते शाळेरामचे खडे तो घरी आणून राजना टाकायचा. राजना असे 7 रांजण बनले. अशी दंतकथा आहे. श्री गुरु महाराज म्हणतात नुसते ब्राह्मण मारून जर 7 रांजण बनले तर त्या मार्गाने काही नुसते ब्राह्मणच जात होते का. कुठं तरी 1000-1500 पुरुष गेल्यानंतर एखादा ब्राह्मण जात असेल ना. मग नुसते ब्राह्मण मारून जर 7 रांजण बनले तर तुमच्या आमच्यासारखे साडी कोळी केली तांबडी वाणी उठणी किती मारले असतील त्याची तर गिनतीच नाही. असो त्याच मार्गाने एक दिवस नारद मुनीची भजन करेल. श्रीमन्नारायण तुझ्याजवळ काय आहे ते दाखवा, देऊन टाक लवकर, नाही तर जीव घेईन तुझा. नारदाला मनात आश्चर्य वाटलं. ते मनात हसले आणि म्हणले अरे बाबा माझ्याजवळ या विना व चिपड्या केलेस काहीच नाही रे. पण त्याचा विश्वास नव्हता. हा पुन्हा मूर्खपणाने नारदाला हानमार करेल. पण नारद मी काही याच्या बापाला भीक घालणारे नव्हते. मनात ते अदृश्य होणारे नारद त्याच्या काय बापाला भीक घालणारे. पण नारदाला त्याच्याविषयी दया उत्पन्न झाली. का आदम कृत्याने हा नरकाला जाईल त्याचे हे करणे बरोबर नाही. म्हणून नारदाने त्याचा उपदेश करण्यास सुरुवात केली. आणि नारदाचा उपदेश आणि वाल्मिकाच्या फायदेचा काल समीप आला मला. त्यालाही काही गोष्टी बघू लागल्या. कारण नारदाच्या वाणी तपश्चर्येने सामर्थ्यच असं प्राप्त झालं होतं. देव असो वा दैत्य असो कुणी असो काही सांगतो पटतच असे. नारद म्हणले मूर्खा, अरे वाट मारीचा धंदा करून लोकांचे घातपात करून द्रव्यसंचय करतो. त्यायोगे अंततः नरकाला जाशील, नाना प्रकारच्या दुःखयातना भोगशील. त्यावेळेला कोणी उपयोगी पडेल का. अरे पापार्जनाने कमविलेल्या संपत्तीचा उपभोग स्त्रियात ती सर्वजण घेत असतील, पण त्या पापाचे वाटेकरी होतील का याचा कधी विचार केला असता. कुणाचंच विचारून ऐकून न घेणारा वाटली मध्ये थरथर कापू लागला. मला नाही स्वामी त्याचा कधी विचार केला नाही. पण मला असं वाटतं अशा आघोर संकट तुम्ही यांची उदरभरणी करतो. माझ्या पापाचे वाटेकरी हे निश्चित होते. नारद म्हणले मूर्ख आहे तू, घरी जाऊन विचारतो मग कळेल तुला स्त्रिया पुत्र कशा असतात. म्हणून मनुष्य आई वडील बहीण भाऊ बायको यांच्या निष्कारण प्रेमात पासून आणि भगवंताला विसरतो, स्वतःचं नुकसान करून देतो. एका गावात एक निष्णात साधू आले आणि त्यांचं वास्तव्य मारुतीच्या जवळात होतं. दर्शनार्थ येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी 4 उपदेशपूर्वक गोष्टी सांगा म्हणून त्या महाराजाला विनंती केली. त्या महाराजांनी रोज थोडं पुराण सांगण्यास सुरुवात केली. बरेचसे लोक पुराणाला येऊ लागले. पण गावातील एक भगवंताच्या नामस्मरण विश्वास नसणारा व्यक्ती आणि द्रव्य भरपूर असणारा व्यक्ती तो कधी देवळात येतच नव्हता. लोक यायचे, महाराजांचं दर्शन घ्यायचे, पुराण श्रवणात बसे. हा गृहस्थ यायचा, महाराजांचं दर्शन घ्यायचा आणि निघत घरी निघायचा. आता महाराजाला प्रश्न पडला. म्हणजे लोक येतात पुराण श्रवणाला बसतात,
आणि हा गृहस्थ येतो आणि माझं दर्शन घेतो नीटच घरी आणि याचं घरी का डोंबलं काढलं नाही का काय? हा म्हणून दुसऱ्या दिवशी तो धनिक गृहस्थ भगवंताला न मानणारा दर्शन घेण्याकरता महाराजांनी त्याला विचारलं म्हणले का रे बाबा, अरे तू पुराण श्रवणास का थांबत नाही? अरे हा मृत्यूलोक आहे, एक दिवस असा येईल तुला हे सर्व सोडून जावं लागेल, मारावं लागेल, त्यावेळेस तुला मृत्युमुखातून कोण सोडतील? असं ऐकल्याबरोबर त्याचं टेकडीचं वाढलं आणि तुम्ही महाराज रागवलं. लो महाराज तोंड सांभाळून बोला, तुम्ही मला काय समजले? मी काय तुमच्यासारखा संन्यासी बैरागी फकीर नाही. मला आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ आहे. ते जर मला मृत्युमुखातून सोडवतील, पण माझ्या बायकोचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, माझं नुसतं डोकं दुखायला लागलं. ती म्हणती तुमचं जर काही झालं तर तुमच्या आधी मी माझं बरं वाईट करून बरं, आणि तुम्ही म्हणता तुला मृत्युमुखातून कोण सोडील, हे मला कसं पटणार? महाराज म्हणे घोड्या, मृत्युमुखातून सोडवण्याचा काहीचा उपयोग होता मुलाचा नाही, बहिणीचा नाही, भावाचा नाही. काळाची येऊ काळाची उडी ज्यावेळेस पडेल त्यावेळेस आई कोणी सोडू शकत नाही, राजा सोडू शकत नाही, कोणी सोडलं विना बंधू पाठीची बहीण शेजारीची कामिना नाही कुणाचे कोणी. ज्यावेळेस काळाची उडी पडेल त्यावेळेस कोणी सोडू शकत नाही बाबा. पाठीची बहीण हा कोणी सोडू शकत नाही, सोडलं विना बंधू पाठीची बहीण शेजारीची कामिना. आणि मग त्याला काही गोष्टी पडू लागल्या. महाराज म्हणले मी तुझ्या अनुभवाला आणून देतो, पण तू रोज अर्धा तास माझ्याकडे येतात. म्हणून तो पुस्तक रोज महाराजांकडे अर्धा तास येऊ लागला. महाराजांनी त्याला प्राणायाम रोज थोडा थोडा योग अभ्यास शिकण्यास सुरुवात केली आणि थोड्याच दिवसात त्याची समाधी पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी एक शुभ दिवस पाहून त्याला असं सांगितलं, म्हणजे बाबा आज सकाळी तू घरी जाऊन माझी छाती दुखती, माझ्या पोटात काळाने चालली, आता म्हणतो मला वाचवा, असा तास अर्धा तास बहाणा करून समाधीला थोडा वेळ सोडतो, पण मी येतो थोड्या वेळात, मग तुला मृत्युमुखातून कोण सोडवतो ते पाहू. आणि मग तो श्रीमंत पुस्तक घरी आला, गडबडा 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 लोळण्यास सुरुवात केली. माझी छाती दुखती, माझ्या पोटात काळाने चालली, आता म्हणतो मला वाचवा. असं ऐकून आई वडील बहीण भाऊ रडू लागले. म्हणले तुझ्या अगोदर मला आला असतं तर बरं झालं असतं, असं मी म्हणू लागले. आणि थोड्याच वेळा त्याचा समाधीत प्रयाग. आणि मग कशाला विचारता शेकडो लोक जमा होऊन दुःख व्यक्त करू लागले. तेवढ्यात महाराज तिथं आले. लोकांनी हे दुःख आता महाराजला सांगितली आणि काही उपाय असेल तर करा म्हणून विनंती केली. महाराज म्हणले उपाय आहे पण जरा कठीण. सर्वच म्हणाले महाराज किती का कठीण असं ते तुम्ही फक्त सांगा, त्याच्या जीवाकरता आम्ही काय करणार नाही. महाराज म्हणले असं मान पावशर दूध आणा म्हणलं. आई म्हणू लागली महाराज हे बाबाला परवाच 50,000 रुपयाला म्हैस आणली ना,
आता एका टायमाला 20-20 लिटर दूध घ्यायची ना. महाराज दूध पावशेर काय मागताय, शेरभर मागा, पण लवकर उपाय करा. महाराजांना ग्लासात दूध घेतलं आणि त्याच्या चिमटीवर औषध टाकलं जातं. तुम्हाला नारदाच्या गाडीबरोबर शपथ घेऊन सांगतो, ती विष्णूचं साखर होती, साखर होती. आणि महाराज म्हणले हे औषध मी 3 वेळा याच्यावर उतरून पिण्यात येतो. जो कोणी औषध पितो मरेल आणि मुलगा जिवंत होईल. औषध घेण्यास कोण तयार होतं ते सांग. मग ते एकाची उठून जायची तयारी झाली. म्हणजे आता महाराज कोणाचाच नंबर नाही, कोणाचा. महाराजांनी पहिल्याच प्रथम त्याच्या वडिलाचा नंबर लावला. म्हणजे काका तुम्ही आताच म्हणले होते ना, त्याच्या जीवाकरता आम्ही काही पण करायला तयार आहे, काहीच करू नका, फक्त एवढं औषध घ्या, याला जिवंत करण्याची जबाबदारी माझी. वडील म्हणले महाराज खरंच आलो का, हे औषध मी घेऊन गेलो असतो, मुलगा उठविला असता, पण माझ्या पत्नीला वैधव्य प्राप्त होईल, तिची कविता सौभाग्यवती मारण्याची आहे. महाराजांनी तो ग्लास त्याच्या आईला केला. अहो त्याच्या आईनं आंबरडात पडला. महाराज भाऊ करताना काय काय नाही केलं, आता हे औषध घेऊन का मरू नये, भाऊला का उठू नये, पण महाराज माझी सोन नाही खट्याळ आहे, ती माझ्या वृद्धपतीची सेवा करणार नाही, औषध घेणं मला अशक्य आहे. महाराजांनी तो ग्लास त्याच्या पत्नीकडे केला. त्याच्या पत्नीला इतका उंच स्वर काढला, या पिंटीत सुद्धा नाही. तिच्याकडे ग्लास केला, ती महाराज पती जर मृत्युमुखी पडली असं माझा रडीचा तरी जगून काय उपयोग, आता हे औषध घेऊन का मरू नये, पतीला का उठू नये, पण महाराज माझ्या आई वडिलांना मी एकुलती एक आहे, माझ्या मृत्यूची वार्ता ऐकून ती मी प्राण देते, औषध देणं मला अशक्य आहे. कुणीच औषध घेण्यास तयार नाही. असं कोण महाराज म्हणजे औषध घेऊन मी मरू का, मुलगा उठू का. सर्वच म्हणू लागले महाराज तुमच्या आमच्यावर किती उपकार, आम्ही तुमची समाधी बांधू आणि प्रत्येक वर्षाला पुण्यतिथी साजरी. अरे सर्व लबाडे मृत्युमुखातून सोडविण्याकरता यांचा काही प्रिय पुत्र कनत्र आवडे माया नारद म्हणले वाल्मिका तू घरी जाऊन त्यांना विचार, ते तुझ्या उपयोगी पडतील का. वाल्मिक म्हणला वा वा नारद मुनी, पळून जायचा बरा मार्ग शोधला, मी घरी जावं आणि तुम्ही येथून एम्प्लॉयन करावं. पण नारदाने त्याच्या कृपा करण्याचा तो निश्चयच केला होता. भूताची दया ही भांडवल सांगतात, पातुली ममता नाही दे. हा म्हणजे वाल्मिका मी जर पळून जाईल ना असं तुला वाटत असेल तर या झाडाला डांबून ठेव मला आणि तू घरी जाऊन विचारू दे. मी शब्द ऐकलं, स्वारी जशीच निघाली तडकन घरी आली, बायका मुलांना हात मारले. म्हणजे अहो मी काय म्हणतो ते ऐकलं का. पत्नी म्हणले बोला. म्हणजे मी जो वाटमारीचा धंदा करतो, लोकांचे घातपात करतो, द्रव्य संचय करतो, त्यायोगे ते तुम्ही त्याचा उपयोग खाण्यापिण्याकडे करता, चैनीकडे करता, पण त्या योगी जे पाप होतं त्या पापाची वाटेकरी तुम्ही सर्वजण होताल ना, त्या पापाचे वाटेकरी ते दुःख सर्वजण तुम्ही वाटून घेताल ना. पत्नी म्हणाले अहो आणि काय म्हणालो तुम्हाला, वाटमारीचा धंदा करा का लोकांचे घातपात करा, म्हणून काहीही करा, कसेही करा, पण आमचे पोटे भरा. आम्ही एवढं म्हणतो, तुमच्या पापाचा दुःखाचा आमचा काय संबंध. हा उलट धर्मशास्त्र पाहिलं का, धर्मशास्त्र असं सांगतं पतीना केलेला पुण्य
आणि हीच वाट मुलाची लागली आणि मग त्याला वाशर्य चकित झाला. नारदाच्या शब्दाची जाणीव त्याला क्षणाक्षणाला होऊ लागली. मनात उपरती झाली आणि पश्चाताप करणारे नारदाला शरणाला, स्वामी तुम्ही जो माझा नरकरूपी यातनेचा सातबारा काढला तो मला नक्की मान्य आहे, पण या नरकरूपी यातनेतून सुटण्याकरता काही उपाय असेल तर सांगा. नारद मुनी म्हणले, वाल्मिका भिवू नको, राम नामाचा जप कर, तुझ्या सर्व पापाची होळ होत जाईल. राम राम दोन्ही अक्षरे सुलभाने सोपारे, जागा मागिली प्रहारे, शेवटची मूर्तीची खरी टाइम सांगा बरं का, मला कळत नाही. मी 4 वाजेपर्यंत कीर्तन करणे मंडळी काय करणारे म्हणून. आणि मग या पापातून होणार, या पापातून मुक्त होण्याचा उपाय मला सांगा. भगवान हे नारद म्हणजे वाल्मिका, राम नामाचा जप, तुझ्या सर्व पापाची होळ होऊन जाईल. या कलियुगामध्ये हजारो लोक पातकी सापडली, त्यांच्या निवृत्ती करता उपाय जर काय असेल तर पतित पावन साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात
श्री विठ्ठलाचे नामवाचे. संत संप्रदायाच्या नियमाने एक वेळ भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा मनकारे जना श्री विठ्ठलाचे नामवाचे. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नामवाचे. मनकारे जना श्री विठ्ठलाचे नामवाचे. बाप रुक्मा देवीवरू साचे श्री विठ्ठलाचे नामवाचे. मनकारे जना श्री विठ्ठलाचे नामवाचे. अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धिमत्तेला करता येत तसा झालेला आहे. माझ्या अल्पज्ञानामुळे काही बद्धाबद्धी शब्द कानावर पडले असतील, मला क्षमा करा. आतापर्यंत माझ्या उपदेशाचं उल्लंघन न करता आपण एकाग्र चित्ताने कीर्तन श्रवण केलं, त्याविषयी मी अत्यंत आभारी आहे. मी काही मोठा कीर्तनकार नाही बघा, मी साधा चौथी शिकलेला माणूस आहे. मला हा वाचता येत नाही, पण आता भगवंताची काहीतरी सेवा माझ्या मुखातून काढावं म्हणून मी भगवंत करून घेतो. म्हणून मी फार अल्पज्ञानी माणूस आहे, पण एवढ्या मोठ्या भगवंताच्या मूर्त्या एकाग्र चित्ताने कीर्तन श्रवण केलं. आजच्या कीर्तनातून निश्चित आपला सर्वांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, अशी मी भगवंताच्या चरणी झालेली सेवा माऊलींच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देऊ. ज्या संतांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याकरता सत्र शास्त्र समोर ठेवलं, त्या संतांचं म्हणजे प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर